पोट सुटलंय, मागून कंबर जाड दिसते आणि वजन देखील भरपूर वाढलंय, तर तुमच्यासाठी सिंपलचे व्यायाम आहेत. या व्यायामामुळे कसं वजन देखील कंट्रोलमध्ये राहतं, आपलं पोट आहे ते सपाट होतं आणि आपली कंबर सडक पातळ होते. त्यासाठी खाली बसून घ्या, दोन्ही तळपाय जॉईंट करा, आपले हात आहे ते पायाला टच करून आपल्या मांड्या आहेत त्याच्या हलवायचं. पूर्ण असर आपल्या कमरेवरती आणि पोटावरती होतो. आता दुसरा व्यायाम दोन्ही समोर घेतली आहे आणि नंतर मांड्या अशा हलवत आहे. यामुळे काय होतं, कमरेच्या आणि पोटाच्या आजूबाजूला जी जमलेलं फॅट आहे ती पूर्णपणे वितळतं आणि आपलं पोट आहे ते पूर्णपणे आत जातं. आता तिसरा व्यायाम करायचा आहे. त्यासाठी दोन्ही हात आपल्या मांडीला टच करायचा आहे. आपलं मस्तक पायाला टच होईल इतकं तरी आपल्याला वाकायलाच हवं. या व्यायामाचा असर म्हणजे आपली पोटावरची हड्डी चरबी पूर्णपणे वितळते आणि अगदी सोपा व्यायाम असल्यामुळे प्रत्येकाला जमतो सुद्धा. आता करूया पुढचा व्यायाम. त्यासाठी दोन्ही पाय आपल्याला असं उभं करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्या मांड्या आहेत त्याच्या रुंद करून घ्यायचं, म्हणजे आपलं वजन देखील कंट्रोलमध्ये राहतं. तर असे व्यायाम नक्की करा, ज्यामुळे आपलं वजन देखील वाढणार नाही आणि चरबी देखील साठणार नाही.